मित्रहो नमस्कार. महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित असलेली मालिका खाजगी दूरचित्रवाहिनीनं TRP कमी असल्याचं कारण सांगत आणि मिळणारा महसूल कमी असल्याचं कारण सांगत बंद केली. आणि त्यानंतर एकच आवई उठवण्यात आली की मनुवादी वृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा बोकाळते आहे. हे आरोप तर काय आजचे आरोप नाहीत. काही घडलं महाराष्ट्रात की मनुवादी वृत्ती हा महत्त्वाचा विषय. दुसरा एक म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे तर महाराष्ट्रात अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर चाललं आहे. त्याच्यानुसार आपल्या एका ब्राह्मणांमधील एक बंडखोर नेत्याला पाठीशी धरून नाही आपल्या जवळ करून त्याला महात्मा फुले यांना ब्राह्मण कसे घाबरतात आजसुद्धा हे त्यांच्या तोंडून वदवण्यात आलं. तिसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण्य याविषयी तर नेहमीच बोललं जातो. मी आज तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहेत. महात्मा फुलेंना खरंच ब्राह्मण घाबरतात का? महात्मा फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद का पडली? ह्या दोन गोष्टी. आणि ब्राह्मण्यवाद म्हणजे काय ब्राह्मण्य आहे? 4-2 ब्राह्मण जे गलिच्छ वागतात ते म्हणजे ब्राह्मण्य आहे का? या विषयावर मी बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये जुन्या काळात ज्या काळात स्त्रीला उंबरठ्याबाहेर जाऊसुद्धा दिलं जात नव्हतं, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतः शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचला, समाजाचा विरोध सहन करून. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना साथ होती ती महात्मा ज्योतिराव फुले यांची. या दोघांनी मिळून या एका दाम्पत्यानं महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची बीजं रोवली. आणि आज तुम्हाला माहिती असेल की स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये आघाडी घेऊन आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. याचं सर्व श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांना जातं. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि त्यांनी केलेल्या कार्याला अभिवादन करून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की महात्मा फुले यांच्याबद्दल काही अनुद्गार वगैरे काढतोय का? तर अजिबात नाही. महात्मा फुले यांनी सर्व समाजाचा विरोध पत्करून जे कार्य केलं ते महनीय आहे, वंदनीय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कार्य पूजनीयसुद्धा आहे. आता व्हिडिओला मी सुरुवात करतोय. आता आपण टू दी पॉईंट येऊया. मित्रांनो, अमोल कोल्हे यांनी निर्माण केलेली त्यांची निर्मिती असलेली महात्मा ज्योतिराव फुले ही मालिका संबंधित दूरचित्रवाहिनीने बंद केली. दूरचित्रवाहिनीवर कोणती मालिका असो किंवा कुठलाही काय पिक्चर असो, पण मालिकेविषयीच आपण बोलूया. कारण मालिका हे सध्या दूरचित्रवाहिनीचं एक महत्त्वाचं अंग बनलेलं आहे. तर ह्या मालिका किती दिवस चालवायच्या, त्या किती दिवस रंगवत ठेवायच्या हे कशावर ठरतं? तर त्या मालिकेला मिळणारा TRP असेल आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न असेल. आता TRP म्हणजे काय? तर किती प्रेक्षक ही मालिका पाहतात याची नोंद त्या दूरचित्रवाहिनीमध्ये होत असते. आणि तो TRP बघूनच त्या मालिकेला जाहिराती दिल्या जातात. आणि त्या जाहिरातीचा रेटसुद्धा त्या मालिकेच्या TRPवरून ठरत असतो. आता एखादी मालिका पाहिली जात नसेल तर त्याच्यात ब्राह्मणवाद येण्याची काही गरज नाही. TV काय फक्त ब्राह्मणांकडे नाही आहेत, बहुजनांकडे सुद्धा आहेत. मग ते जर जाहिराती ते मालिका जे बघत नसतील तर त्याचा ब्राह्मणवादावर काय दोष नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मनुवाद. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, मनुवाद म्हणजे काय की त्यांनी मुद्दामून बंद केली TRP चांगला असतानासुद्धा वगैरे वगैरे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं कार्य हे तळागाळात पोहोचलेलं आहे. सगळ्यांना त्यांचं कार्य माहिती आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या गोष्टी त्या मालिकेमध्ये नवीन काय दाखवणार? तर ब्राह्मणांनी कसा छळ केला ते, आणि महात्मा फुले यांनी तो कसा सोसला ते, आणि महत्त्वाचं म्हणजे ते दाखवणार. अरे महात्मा फुले सगळ्यांना पोचलेले आहेत तुम्ही, आणि काय त्याच्यातून वेगळं काय दाखवणार नाही आहे. त्याच्यात हाच त्याने आयुष्यभर केला संघर्ष म्हणजे ब्राह्मणवादावर. त्यांच्या तोंडून काहीतरी वाजवायचं आणि ते दाखवायचं. हे तुमचं चालणार असेल तर मालिका लोक कशाला बघतील हो? आता यूट्यूबवर त्यांनी मालिका सुरू करण्याचं जाहीर केलं आहे आणि यूट्यूबवर ते मालिका सुरू करतील. आता त्याला समजा प्रेक्षक वर्ग मिळाला तर म्हणतील बघितलात, याने मुद्दा म्हणून असं दडवून ठेवला होता. आता महत्त्वाचं एक कारण लक्षात घेतलं पाहिजे की यूट्यूब बघणारा प्रेक्षक हा वेगळा आहे, मालिका बघणं म्हणजे TV बघणारा प्रेक्षक वेगळा आहे.
टी व्हीचा रिमोट एक अशा वर्गाच्या हातात असतो की त्यांना सासू सुनांच्या मालिकाच बघायला आवडतात, किंवा दुसरा एक असा वर्ग असतो की त्यांना एखादा थोर म्हणजे असं आक्रमक काहीतरी आहे बघायला आवडतं, हाचा एक गट असतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा गट असतो, त्यामध्ये त्याला हास्य विनोद वगैरे असं काय काय बघायला आवडतं. याच्यामध्ये तुम्ही केलेल्या मालिकेमध्ये तोच-तोचपणा आला तर लोकं कशाला बघतील. आणि त्यांनी पाहिलं आहे ते महात्मा फुलेंचं कार्य तळागाळात पोहोचलेलं मी मगाशीच म्हटलं. त्याच्यात तुम्ही काय वेगळं दाखवणार नसाल तर लोकं कशाला बघतील, आणि त्यांनी लोकांनी का बघावं, हाच महत्त्वाचा एक विषय आहे. आता दुसऱ्या एका टॉपिककडे आपण येऊया की यूट्यूबवर आता त्यांनी मालिका प्रसारित केल्यावर लोकं काही बघतील. कारण मी मगाशीच म्हटलं यूट्यूबचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा आहे. यूट्यूबवर चालते म्हणजे ती टी व्हीवर चालेल असं नाही. टी व्हीवर तीच मालिका चालेल, तिला खूप चांगला TRP मिळेल असं कधीही नसतं. कारण टी व्हीचा प्रेक्षक वर्ग वेगळा, यूट्यूबचा प्रेक्षक वर्ग वेगळा. हा महत्त्वाचा विषय. आता आपण येऊया की महापुरुषांवर मालिका काढून स्वतःच्या पोळी भाजण्याची जी काही कटकार असताना आहे ती. तुम्हाला माहिती असेल, ब्राह्मण्य विरोधात जे लढले त्यांच्या मालिका दाखवायच्या, आणि त्या मालिकेवर भरसुद्धा असा द्यायचा की ब्राह्मणांनी त्यांचा किती छळ केला आणि त्यांनी ब्राह्मणांना कसं उत्तर दिलं, हेच संपूर्ण मालिकेवर दाखवत बसायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मालिकेमध्ये भिडे नामक जे हे होते गृहस्थ, ज्यांनी त्यांना वाडा दिला, ते खूप कमी दाखवायचं. ते नाही दाखवायचं, ते लपून ठेवायचं. एखादा एपिसोड त्याच्यावर बनवायचं, बाकी सगळे एपिसोड ह्याच्यावर बनवायचे. आता ते किती दिवस चालणार हो, हे गोष्टी किती दिवस चालणार. तोचपणा आला तर लोक कंटाळतात. बरं, लोकांना ह्या गोष्टीत इंटरेस्ट पण नसतो ना जास्त. महात्मा फुले या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट असतो, पण तुम्ही जो तोचपणा जो दाखवताय प्रत्येक ह्याच्यामध्ये, तर त्याच्या लोकांना कंटाळा येतो. लोकांना सासू सुनेची भांडणं ही किती दिवसही दाखवा, ते लोक बघतील. पण हे लोक असं बघत नाही किती दिवस दाखवतात ते. बरं, या महापुरुषांच्या आडून पैसे कमावणार तुम्ही. बरं, तुमच्यात एवढीही सुद्धा हिंमत नाही, चला मी स्वबळावर करून दाखवेन. तुम्ही लोकांकडे हातपाय पसरायला लागलेत की आता याला सगळ्यांनीच उभं केलं पाहिजे असं करणार, आणि त्याचा पैसा कोण घेणार तर तुम्ही घेणार, तुमच्या तुंबड्या भरणार त्याच्यावर. हे अनेक लोक आहेत समाजामध्ये, असे अनेक लोक आहेत की त्या महापुरुषांवर त्यांना असं वाटतं की बाबा महापुरुषांवर मालिका काढल्या की त्या समाजाची लोकं येतील, बहुजन समाज येतील. अशी कोणीही येत नाही. आज मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो, तुम्हाला सत्य तर सांगतो, आज मी व्हिडिओ बनवतोय, त्या व्हिडिओमध्ये क्वालिटी नसली तर माझा घरचा माणूससुद्धा तो बघत नाही. हा माझाच अनुभव नाही, सगळ्यांचा अनुभव आहे. तुम्ही क्वालिटीदार काहीतरी बनवा, मग सगळे लोक बघतील, आपोआप बघतील. त्याला क्वालिटी नसेल तर कोणीही बघणार नाही. तुमचा सक्का भाऊसुद्धा बघणार नाही, किंवा तुमचा मुलगासुद्धा बघणार नाही. ही सत्य गोष्ट आहे. मग मी एका महापुरुषावर जरी चांगलं बोललो तरीसुद्धा तो बघितला जाणार नाही, जर त्याच्यात काही कंटेंट चांगले नसतील तर. ही फॅक्ट आहे. अमोल कोल्हेंनी स्वतः पहिले फॅक्ट समजून घेतली पाहिजे, आणि मग हा डांगोरा पिटला पाहिजे मनुवादी वृत्तीचा. आता आपण येऊया दुसऱ्या विषयावर की महात्मा फुलेंना ब्राह्मण घाबरत होते का. आता हेच लोक असे म्हणतात की ब्राह्मण लोक महात्मा फुलेंवर दगड मारत होते दाम्पत्यावर त्या, मग ते घाबरतील कशाला. आणि महात्मा फुले घाबरायला काय गावगुंड होते का हो. भीती कोणाची वाटते, गावगुंडांची भीती वाटते अलीकडच्या काळात. महात्मा फुलेंनी सगळ्या गोष्टींना जे उत्तर दिलं, ते ब्राह्मणांना असेल किंवा जे कोणी त्याला विरोध करत असतील त्यांना असेल, जे समाजकंटक त्यावेळी विरोध करीत होते त्या सगळ्यांना उत्तर दिले, ते त्यांच्या विचाराने दिलं. त्यांना घाबरायला त्याने काय राक्षसी वृत्ती कधी दाखवली नाही. आम्हाला ब्राह्मणांना तर भीती वाटते कोणाची, तर तुमच्यातल्या गावगुंडाची भीती वाटते की तुम्ही कधीतरी पिस्तूल लटकावून याल का, तुम्ही कधीतरी चाकूसुरे घेऊन याल का, ह्याची भीती वाटते. महात्मा फुले किंवा महात्मा गांधी हे दोन्ही सत्पुरुष असे होते, अहिंसावादी विचारसरणी होती त्यांची. त्यांना कशाला कोणी घाबरेल, आणि त्यांनी घाबरावं असं कधी वागलंही सुद्धा नाही ते. त्यांनी विचारांनी प्रतिकार केला. महात्मा गांधींची भीती कोणाला वाटेल, नाहीच वाटणार, कारण ते अहिंसावादी होते. पण उगाचच ह्याच्यावर कोणतरी ब्राह्मण आक्रमक बोले, मग झाली दोन समाजात भांडणं, तेढ निर्माण झाली. अरे कशाला याच्यावर पोळी भाजता, आता तो जमाना गेला. आता आपण येऊया मित्रांनो, असे जे पोळी भाजतात ना त्यांच्यावर एक वाक्य मी बोलतो, नेहमी लक्षात ठेवा. असे पोळी भाजणाऱ्यांना तुमची चूल देऊ नका पोळी भाजायला. तुमच्या अवतीभोवती आहेत ना शेजारी, मग मी ब्राह्मणांना सुद्धा सांगतो, तुमच्या अवतीभोवतीचं बहुजन असतील किंवा बहुजनांच्या अवतीभोवतीचं ब्राह्मण असतील, ते तुमचे नातेवाईक हे समजून घ्या. आजचा जमाना असा आहे
एखाद्याचे आईवडील जर वारले तर त्यांचा मुलगा तिकडून अमेरिकेतून कळवतो की मला यायला वेळ नाही, तुम्ही तुमचे अंत्यविधी ओळखून घ्या. असं मुलगा, सख्खा मुलगा कळवतो आपल्या रक्ताचा, आपल्या हाडामासाचा. जातीपातींमध्ये कुठे बघताय हो? कोणी मुलगा तर येणार नाहीच. तुम्हाला आता मी उदाहरणं सांगितली, ही तुमच्या अवतीभोवती घडतात, आमच्या अवतीभोवती घडतात आपल्या. तुमचा मुलगा तर सोडाच, तुमच्या जातीपातीतलाही कोणी येणार नाही. कोले लांडगे आहेत ना, ते तिकडून भुंकतात कुठून तरी, ते तुमच्या गोष्टीला येणार नाही. तुमचा हक्का शेजारी असेल, मग तो कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही धर्माचा असो, तो तुमचा नातेवाईक समजा, त्याच्याशी व्यवस्थित वागा. हे अगोदर जे काय घडलं त्याच्यामुळे त्याला बळी पडून तुम्ही शेजाऱ्याशी पंगा घेऊ नका. हां, एखादा शेजारी वाईट असेल तर त्याला बाजूला करा खड्यासारखा, पण बाकीच्यांशी व्यवस्थित वागा. सगळ्यांना माझं सांगणं आहे. आता आपण येऊया ब्राह्मणवादावर. ब्राह्मणवादावर बोलताना अनेक ब्राह्मण लोकंसुद्धा म्हणतात, आणि ते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतात, बरं आमच्या घरात काय ब्राह्मणवाद वगैरे ब्राह्मणवादाला आम्ही जवळच केला नाही असं म्हणतात. आणि तेच ब्राह्मणवादावर बोलतात. अरे ब्राह्मणवाद तुम्हाला माहिती तरी कुठे आहे रे? ब्राह्मणवाद म्हणजे काय? ब्राह्मणवाद म्हणजे काय? ब्राह्मणवादमध्ये मी तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर पहिलं तोंडात नाव येतं ते देवाचं, त्याला ब्राह्मणवाद म्हणतात. सकाळी आंघोळ केल्यावर देवपूजेला बसण्यापूर्वी आईवडिलांच्या पाया पडायचं आणि मग देवपूजा करून शाळेला जायचं, ह्याला ब्राह्मणवाद म्हणतात. शाळेला मंदिर म्हणायचं, पुस्तकांची पूजा करायची, त्याला ब्राह्मणवाद म्हणतात. सूर्याच्या शक्तीपुढे नतमस्तक व्हायचं, याला ब्राह्मणवाद म्हणतात. मंदिरात जाताना मंदिरातील मूर्तीच्या अगोदरसुद्धा जाताना वाकून लवून जायचं, ह्याला ब्राह्मणवाद म्हणतात. संध्याकाळ झाली की हातपाय धुवून देवासमोर बसायचं आणि शुभं करोती म्हणायची, याला ब्राह्मणवाद म्हणतात. 4-2 ब्राह्मणांनी तुमच्या कुचेष्टा केल्या, तुमच्या गरिबीवर हसले, तुम्हाला तुच्छ लेखलं, आणि त्यांनी जी तुच्छता लेखली त्याला ब्राह्मणवाद म्हणत नाही. ती त्यांची वृत्ती झाली, त्या व्यक्तीची ती वृत्ती असते, आणि सगळ्याच समाजामध्ये ती कमी अधिक प्रमाणात आहेच. आणि ह्याला जर तुम्ही ब्राह्मणवाद म्हणत असाल तर परवा ती डॉक्टर सेजल पवार, तिनं मृतदेहाविषयी काहीतरी अनुद्गार काढले, तो बुद्धिझम म्हणायचा की काय? ती बुद्ध समाजाची, बुद्ध धर्माची निष्ठा म्हणायची की काय? ते त्यांच्या धर्माची शिकवण म्हणायची? सांगा. एखाद्या व्यक्तीची वृत्ती नीच असू शकते, ती व्यक्तीची नीच वृत्ती म्हणजे त्या समाजाची नीच वृत्ती नसते, ती त्या व्यक्तीची असते. मी तुम्हाला सांगितलं ब्राह्मणवाद म्हणजे काय. ब्राह्मणवाद जो मानत नाही, तो मानत नसला ना, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, पण ब्राह्मणवाद मानत नाही. सकाळी मला सांगा, तुम्ही ब्राह्मणवाद मानत नाही तर सकाळी तुम्ही आई वडिलांवरून शिव्या देणं, आई बहिणींवरून शिव्या देणं, ब्राह्मणवाद न मानणाऱ्यांची वृत्ती सांगतो तुम्हाला. सकाळी उठलं, फ्रेश वगैरे झालं की आई बहिणी म्हणून एकमेकाला शिव्या देणं, आई वडिलांचा उद्धार करणं. दुसरं म्हणजे आंघोळ संध्याकाळ रात्रीपर्यंत न करणं. या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्की करा. मग तुम्ही पण मी या गोष्टी सांगितल्या, तो म्हणजे ब्राह्मणवाद आहे. सूर्य ही शक्ती आहे हे विज्ञानाला कळण्याला अगोदर आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना कळलं होतं. तुम्हाला आठवत असेल, ज्या काळात माचीस नव्हती त्या काळात सूर्याच्या याच शक्तीचा वापर करून अग्नी पेटवला जात होता. त्या सूर्याच्या शक्तीपुढे आत्ता आपण सूर्याचा खूप वापर करतोय, सूर्याच्या शक्तीचा. त्या काळात तर ह्या शक्तीचा वापरच केला जात नव्हता, फक्त अग्नी पेटवण्यासाठी केला जात होता. पण ही एक मोठी शक्ती आहे असं समजून लोक त्याच्यासमोर नतमस्तक होत होते. ब्राह्मणवाद त्याला म्हणतात. कोणत्याही शक्तीपुढे लीन होणं, नम्र होणं, याला ब्राह्मणवाद म्हणतात. आणि तो तुम्हाला जर पाळायला वाईट वाटत असेल, चुकीचा वाटत असेल, तर तो तुमचा दोष आहे. तुमचा ते प्लस पॉईंट नाही, दोष आहे तुमचा तो. एखाद्या शक्तीसमोर नतमस्तक होणं, याच्यात जर तुम्हाला काही वाईट वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे, तुमचं ते प्लस पॉईंट नाही. आम्ही विज्ञानवादी असा, पण अध्यात्मामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे, प्रचंड मोठी शक्ती आहे. तुम्ही विज्ञानवादाच्या त्या बडाया मारतात ना, मला तुम्हाला सांगणं आहे, आता पाऊस पडत नाही आहे, बाहेर पाऊस पडत नाही आहे, पाऊस पाडून दाखवा बरं. हो, साधा पाऊस पाडायचं सोडा, निसर्ग जो 3 महिने प्रचंड प्रमाणात बरसतो,
त्याचं पाण्याचं नियोजन तुम्हाला वर्षभर करता येत नाही. वर्षभराच्या पाण्याचं नियोजन 3 महिन्यातलं पाणी जे बरसतो निसर्ग ते वाहून जातं, ते साठवण्या एवढी अक्कल नाही तुम्हाला आणि तुम्ही विज्ञानवादाच्या गोष्टी मोडताय. तर यापुढे कोणी ब्राह्मणवादावर चुकीचं बोलू नका. ब्राह्मणवाद म्हणजे खूप आहे, अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिस्त लावतात. तुम्ही वेधशाळेमध्ये जा कधीतरी, वेधशाळा, वेद पाठशाळेमध्ये जा, तिथे तुम्हाला दिसेल की ब्राह्मण्य म्हणजे काय आहे. ब्राह्मण्य म्हणजे काय आहे. आपण मुंज झाली, ज्या ब्राह्मणाची मुंज होते तो जेवणापूर्वी अशी आहुती देतो असं म्हणतात. म्हणजे ते अशा ताटाभोवती ते असं हातानं पाणी टाकून असं ओवाळायचं आणि त्यातलं आपण जे अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातलं काही अन्न या धरतीला अर्पण करायचं. ह्याला अंधश्रद्धा म्हणाल तुम्ही, पण ह्या अंधश्रद्धेपेक्षा त्याच्यामागे मोठी श्रद्धा अशी आहे की जो आपल्याला देतो, ही धरणीला आपण माता म्हणतो, हा केवढा मोठा विचार आहे बघा. की ज्या धरणीनं आपल्याला काही दिलं आहे तिच्या पाया पडायचं, तिला काही आपल्यातलं अन्न तिला ग्रहण करायला तिला द्यायचं आणि मग आपण जेवायला सुरुवात करायची. हा मित्रांनो संस्कार आहे, नम्रता आहे. नम्रता ह्या गोष्टीतून आपल्या अंगामध्ये येते. या गोष्टी समजण्याचा आणि तुम्ही कुठल्या अँगलने त्याच्याकडे बघताना हे महत्त्वाचं आहे. कसं आहे माहिती आहे की मित्रांनो, जाता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सूर्याला ग्रहण लागलं, सूर्याला ग्रहण लागलं. पण एक लक्षात ठेवा, सूर्याला कधीच ग्रहण लागत नाही. ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की सूर्याला ग्रहण लागलं, त्यावेळी सूर्याकडं पाहण्याची आपली जागा चुकलेली असते. सूर्य तिथेच असतो, चंद्र तिथेच असतो, आपण चुकीच्या अँगलने बघत असतो त्याच्याकडे. त्यामुळे आपल्याला कळतं की बाबा सूर्याला ग्रहण लागलं. सूर्य ही अशी शक्ती आहे की तिला कधी ग्रहण लागू शकत नाही. तिच्या जवळ जाणाऱ्याचा भस्म होईल एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला या वाक्याचा अर्थ अनेक अँगलने विचार केला तर कळला असेल मला काय म्हणायचं आहे ते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.